नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागामध्ये सायलीकडून सगळ्यांना आनंदाची बातमी कळणार आहे. अर्जुन खुश होतो की त्याला टेन्शन येते हे बघायला मिळणार आहे. तेव्हा पूर्ण एपिसोड नक्की बघा. सायलीला सगळे शोधत असतात. घरात कुठे सायली भेटत नाही. विमल गार्डनमध्ये शोधायला आलेली असते. तिला झाडाखाली सायली बेशुद्ध अवस्थेमध्ये दिसते. विमल सर्वांना आवाज देऊन बोलावून घेते. विमल सायलीला उठवण्याचा खूप प्रयत्न करते पण सायली काही उठत नाही. सगळे आल्यानंतर अर्जुन सायलीला उचलून घरात घेऊन जातो. तर जेलमध्ये महिपत चिकरेंना भेटायला सचिन आणि वकील आलेले असतात. सचिन खूप कौतुक करत असतो महिपत चिकरेंचं. बाहेर तुमच्याबद्दल खूप ऐकलं, सगळेच खूप कौतुक करत होते तुमचं आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळाल्याचं पण कळालं. तुमची जर अशीच वागणूक असेल ना तर जेलमधून सुटण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर महिपत चिकरे विचारतात, खरंच सचिन तुला वाटतं असं? या सगळ्यामुळे मी लवकर बाहेर येईल. तेव्हा सचिन पण म्हणतो हो मग. आणि वकील पण सांगतात नक्कीच तुम्हाला जे मिळालेलं सर्टिफिकेट आपण कोर्टामध्ये दाखवलं तर बाहेर पडण्यासाठी मदतच होईल आणि तुमची सुटकाही लवकर होईल. तर महिपत चिकरे देवाचे आभार मानत असतात. देवा अशीच कृपादृष्टी तुझी असू दे माझ्यावर. बाहेर निघाल्यानंतर अगदी मुंगीसुद्धा मरणार नाही माझ्या हातून, एवढी काळजी मी घेईल. आणि रक्ताचा माझा काही संबंध येईल तर फक्त रक्तदान करण्यासाठी. नागराज काका म्हणतात, अरे महिपत, त्या देवाला तरी सोड, त्याच्याशी कशाला खोटं बोलतोय. तर सचिन आणि वकील दोघांना हसू येतं. महिपत चिकरे म्हणतात, तुम्हाला नाटक वाटत असेल ना तर ठीक आहे, पण मला माहिती आहे ना मी जे काय बोलतोय अगदी मनापासून बोलतोय. तर नागराज काका मनातच विचार करतात, हा महिपत जर सुधारला तर मी कसा बाहेर पडू. आणि सचिनही मनात विचार करतो, यांच्यामध्ये खरंच बदल झाला तर माझ्या काय कामाचे हे. तर सायलीला सगळे प्रश्न विचारत असतात. त्या झाडाजवळ तू कशाला गेली होती? अर्जुनही विचारतो, तुझी तब्येत बरी नसताना सकाळी हॉस्पिटलमध्ये एकटीच गेली आणि आता बाहेर कशाला गेली. प्रताप काका अर्जुनला सांगतात, अरे अर्जुन, ओरडतो कशाला तिला, तिची आधीच तब्येत बरी नाही, धीर द्यायचा सोडून ओरडतोस कशाला. तेव्हा अश्विन अर्जुनला उठवतो आणि तिथे अश्विन स्वतः बसतो. सायली वहिनी, तुझा बीपी चेक करावा लागेल. बीपी तर नॉर्मल असतो. सायलीची नस चेक करण्यासाठी तिला हात पुढे करायला लावतो. तेव्हा सायली मनात विचार करते, अश्विन भाऊजींना जर माझी नस बघितल्यानंतर कळालं तर. पण बाळाची बातमी मला सर्वात आधी त्यांना द्यायची आहे. अश्विन परत हात समोर करायला लावतो. नस चेक केल्यानंतर अश्विनला थोडा डाऊट येतो, ती प्रेग्नेंट आहे की काय. तेव्हा सायलीला विचारतो, मी आता जे काही तुला विचारेल ना त्याचं खरं खरं उत्तर दे मला. हे विसरून जा की मी तुझा धीर आहे, डॉक्टर म्हणून मी तुला काही प्रश्न विचारणार. तेव्हा तू अगदी खरं खरं मला सांगायचं आहे. तुझे पिरियड्स कधी आले होते? तर सायली पटकन बोलत नाही. तेव्हा कल्पना काकूही म्हणतात, अश्विन घरातलंच आहे, सांग त्याला काय विचारतो तू. तर सायली सांगते 2 महिन्यापूर्वी. कल्पना काकूंना आणि अस्मिताला हे लक्षात येऊन जातं की नक्कीच सायली प्रेग्नेंट असेल. अश्विन अर्जुनला सांगतो, सायली वहिनीचे आपल्याला काही टेस्ट करून घ्यावे लागतील. तर अर्जुन सांगतो, हो हो, आत्ता लगेच करून घेऊया ना. तर सायली अश्विनला सांगते, अश्विन भाऊजी त्याची काही गरज नाही, मी घरीच चाचणी केली आहे आणि रिपोर्ट पण पॉझिटिव्ह आला आहे. हे ऐकल्यानंतर तर सगळेच खुश होतात, पण अर्जुनला काही कळालेलं नसतं. प्रताप काकाही म्हणतात, हो माझ्या पण आत्ता लक्षात येतं आहे. अर्जुनच्या काही लक्षात आलेलं दिसत नाही, पण कळेल, तो बाप झाल्यानंतर त्याला पण या गोष्टी कळतील. तेव्हा अर्जुन विचारतो, अरे कोणी सांगाल का मला नेमकं काय झालं आहे ते. तेव्हा कल्पना काकू सायलीला मिठी मारतात, कॉंग्रॅच्युलेशन सायली अर्जुन, तुम्ही आई बाबा होणार आहात. बाकीचे सगळे खुश असतात. अर्जुनच्या चेहऱ्यावर काही खुशी दिसत नाही. तेव्हा सायलीला पण प्रश्न पडतो, नेमकं यांच्या मनामध्ये काय चाललं आहे, माझ्या काहीच लक्षात येत नाही. सायली अर्जुनला विचारत असते, तुम्ही वरती येत आहे ना. तेव्हा कल्पना काकू पण सायलीला आराम करण्यासाठी वर पाठवतात. सायली अर्जुन दोघंही वर गेल्यानंतर खाली सर्वांच्याच गप्पा चालू असतात. अस्मिता म्हणते, हो आता मी आत्या होणार आहे, मला तर इतका आनंद होतोय ना. आता आमच्या दोघांचे बाळ एकत्र मोठे होतील, एकमेकांना सोबत होईल खेळायला, किती मजा येईल ना. तेव्हा चैतन्य सांगत असतो, आता माझं डबल प्रमोशन होणार आहे. अस्मिताईच्या बाळाचा मी मामा होतोच, आता अर्जुनच्या बाळाचा काका होणार आहे. अस्मिता म्हणते, नाही नाही, अर्जुनच्या बाळाचा सुद्धा तो मामाच असणार. तर चैतन्य म्हणतो, ठीक आहे, मी मामा पण नाही काका पण नाही, दोन्ही बाळांचा मी छान मित्र होणार. सगळ्या हसायला लागतात. कल्पना काकू विमलला विचारत असतात, अगं विमल काहीतरी गोड बनवायला घे, नैवेद्य दाखवायचं आहे. साजूक तूप आहे का घरामध्ये? नाहीतर यादीमध्ये लिहून घे. सायलीची आता चोर ओटी भरावी लागेल, ती पण तयारी करावी लागेल ना आपल्याला. तेव्हा विमल म्हणते, अहो वहिनी पण चोर ओटी तर 3 महिन्यानंतर भरतात ना. कल्पना काकू म्हणतात, अगं बघता बघता 3 महिने होतील सुद्धा, मला सगळे कामं अगदी वेळेत झालेले पाहिजे. त्यानंतर परत डोहाळे जेवण, त्याची तयारी करावी लागेल. प्रताप काकाही म्हणतात,
अगं कल्पना, त्या गोष्टीला अजून खूप उशीर आहे, बरेच महिने जाणार आहे मध्ये. तेव्हा चैतन्य कल्पना काकूंची मस्करी करत असतो. काका, मला तर असं वाटतं ना, मावशी आता त्या मुलांच्या लग्नाची सुद्धा प्लॅनिंग करून ठेवेल. तर मावशी, हॉल कुठला ठरवायचा? कल्पना काकू म्हणतात, अरे मस्करी करतात का माझी? पण मी आत्तापासून सगळी तयारी करणार आहे. सगळे खुश असतात. तर सायली अर्जुनला विचारत असते, मला सगळ्यात आधी कळालं नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का? तेव्हा अर्जुन तर बराच वेळ शांतच असतो. नंतर म्हणतो, सायली, मला कळत नाही नेमकं मी कसा रिॲक्ट करू. टेन्शन, खुशी, जबाबदारी सगळं एकाच वेळेला आलं आहे ना, म्हणून मी काय रिॲक्ट करू मला हेच कळत नाही. पण जेव्हा डॅड बोलले ना, बाप झाल्यानंतर बरोबर शिकेल सगळं, तेव्हाच माझ्या मनात आलं होतं, मी नंतर सगळं व्यवस्थित मॅनेज करेल. चांगला बाबा तर होऊ शकेल ना? तेव्हा सायली सांगते, हो, जेवढे तुम्ही छान नवरा आहात तेवढेच तुम्ही चांगले बाबासुद्धा होणार आहात. आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही त्या मी सांगेल ना. तर अर्जुन डायरी घेऊन येतो. हो बायको, तू मला आता सगळं सांग, बाबा होण्यासाठी काय काय नियम पाळावे लागतील. सायली सांगते, अहो असं नसतं, ते आपोआप शिकतो आपण. अर्जुनची खुशी व्यक्त करताना तो सायलीला गोल फिरवतो. तेव्हा सायली म्हणते, नाही नाही, आता असं नाही करायचं बरं का, हे चालणार नाही आता असं. तर तिला खाली बसवतो आणि तो मोठमोठ्याने ओरडत असतो, मी बाबा होणार. अगदी बेडवर उड्या मारत असतो, मी बाबा होणार. बायको, मला असं वाटतंय ना, अख्ख्या जगाला ओरडून सांगावं, मी बाबा होणार. त्यानंतर सायली पण खूप खुश झालेली असते अर्जुनला खुश बघून. अर्जुन सांगत असतो, आता मला आपलं बाळ हवंय. सायली म्हणते, परत म्हणा. अर्जुन परत तिला सांगतो, मला आपलं बाळ अगदी मनापासून हवंय. तर सायली त्याच्याजवळ येते, दोघे मिठी मारतात, खुश असतात दोघं पण आई बाबा होणार म्हटल्यानंतर. तर इकडे कल्पना काकू, चैतन्य यांच्या गप्पा चालू असतात. त्यांनी म्हणत असतो, मी इतके लाड करणार ना दोन्ही बाळांचे की मूल वायाच गेलं पाहिजे. सगळे खुश असतात, पण कल्पना काकूंना आठवतं, ही गोड बातमी सर्वात आधी पूर्णाईंना कळायला हवी होती. पण आता त्यांना कसं सांगायचं? चैतन्य सांगतो, आपण या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तेव्हा कल्पना काकू सांगतात, पण आता आपण सगळ्यांनी सायलीची खूप जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण मधुभाऊ असते तर सायलीला माहेरपणासाठी घेऊन गेले असते, पण आता आपणच तिला माहेरपणाची फिलिंग द्यायची. तर प्रताप काका आणि चैतन्य दोघंही उठतात, मुजरा घालतात, अशी आपली आज्ञा बाळाच्या आजी साहेब. सगळे परत खूप खुश असतात. तर सायली अर्जुनला सांगत असते, 2 दिवस ही गोष्ट लपवताना मला खूप त्रास झाला आहे. अर्जुन विचारतो, 2 दिवस? तेव्हा सायली सांगते, कारण मला तुमच्या भीतीचीच भीती खूप वाटत होती. तुम्हाला सांगू कशी असा प्रश्न पडला. तर अर्जुनही सांगतो, किती घाबरत होतो मी बाबा होण्यासाठी, पण तू आज मला जगातली सगळ्यात बेस्ट फिलिंग दिली. ती बायको परत तिला जवळ घेतो. त्याच वेळेला चैतन्यमध्ये येतो, सॉरी, मला तुम्हाला असं डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण बातमीच तशी, अस्मिताईच्या डिवोर्स केसची हेअरिंगची नोटीस आली. हे ऐकल्यानंतर अर्जुन, सायली दोघांचाही चेहरा उतरतो. पण त्यांना टेन्शन येतं की आता कुठे आनंदाची बातमी मिळाली, लगेच हे टेन्शन सगळ्यांना येणार. सायली खाली येणार असते, पण अर्जुन तिला काही येऊ देत नाही, तिथेच आराम करायला लावतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सचिन गेटजवळ आलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये पेन असतो. कदाचित पेनला कॅमेरा पण असू शकतो. अर्जुन स्वतःला खूप हुशार वकील समजतो ना, आता मी तुला शिकवतो पुरावे कसे गोळा करायचे. घरात आल्यानंतर म्हणतो, मला डिवोर्स घ्यायचा नव्हताच, तुम्ही सगळ्यांनी अस्मिताचे कान भरले म्हणून ती असं बोलते. तेव्हा अस्मिताही सांगते, माझे कोणी कान भरले नाही, मला तुझ्यासोबत राहायचंच नाही आहे. सचिन म्हणतो, हो, तुला दुसरंच कोणाबरोबर तर राहायचं आहे ना. तर सायली झोपलेली असते आणि तिला सतत ती लहान मुलगी दिसते. ती तन्वी, ती कपाटातनं काही फोटो काढते. ही तर तीच मुलगी जी मला स्वप्नात दिसत असते. आता उद्याच्या भागात कळेल नेमकं काय होतं ते. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.